शिक्षकांचे पगार झाले नाहीत तर इथे सामूहिक आत्महत्या होतील. 6,000 विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चालू आहे. आम्ही रोज आंदोलन करतोय. परवा दिवशी वडापाव खाल्ला, आम्ही इथं बसून वडापाव खाल्ला तरी लाज वाटत आहे. जर तुमचे पगार नाही झाले तर आम्ही शिकवणार नाही. हा संपला विषय. मग मीटिंग तरी होऊ द्या, काय होतंय ते बघू द्या ना. कुठंतरी दोन्ही तिन्ही पार्ट्या एकत्र आल्याशिवाय होणार आहे का? सगळ्यांनी जर इगो धरला तर याचा मीटिंग मध्ये नक्की काय झालं? मीटिंग मध्ये काय झालं? मीटिंग मध्ये काय झालं? मीटिंग मध्ये काय झालं? काय काय तक्रारी आपल्या सोबत शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे सर आहेत. आपण त्यांना विचारूया मीटिंग मध्ये नक्की काय झाले. निघणार आहे मार्ग निघेल ना. थोडं थांब. आता कसं आहे, आम्ही तुमच्या विश्वासावरती सर सगळ्या टीचर्स निघणार मार्ग. थोडं थांबावं लागेल ना. आता नाही दिवस नाही. पण सर आज आम्ही सगळ्या सांगतोय जोपर्यंत आमचे पगार होतात आम्ही शिकवणार नाही ना. मग थांबा ना. मग आपण आम्ही थांबणार. आम्ही ज्या दिवशी पगार होणार त्या दिवशी आम्ही वर्गात जाणार आणि सगळं कंप्लीट करणार. नाही आम्ही शिकवणार नाही. शांत सर आम्ही साहेब मीटिंग मध्ये काय झालं मला सांगा. मीटिंग नाही झालेली. आता कोणाशी भेटले तुम्ही? आता कोणाला? पालक आणि शिक्षक आणि शिक्षण उपसंचालक यांची मीटिंग झाली आहे. आता हे पुढे चालेल. पण काय बोलणं काय झालं ते तर सांगा सर. अरे मीटिंगला चालेत म्हटल्यानंतर बोलणं काय होतं? पालकांचं काय म्हणणं आहे ते पालकांचं त्यांना तर विचारूच ना आम्हाला. अधिकारी साहेब त्यांच्या इकडे चालले, त्यांनी इथे यायला पाहिजे. उलटं अहो, झालंय, तुम्ही उलटं झालंय. तुम्ही तिकडे जाऊन काय बोलणार आहे? अधिकारी त्यांचे तुम्ही चालले, तिकडे जाऊन काय बोलणार आहे? माझ्या कामासाठी अधिकारी चालले, तुम्ही त्यांच्या तुमच्या इकडे. कामासाठी चालले, इथं पालक आणि शिक्षकांना काय सांगितलं? अधिकारी त्यांच्याकडे चालले, ते उलटं झालं ना. हा? तिकडे रोड आहे ना, उलटं आहे ना. म्हणजे तो अधिकारी तुम्ही कुठे चाललात? तुम्ही कामासाठी, वैयक्तिक कामासाठी चालला आहात की माझ्या कामासाठी का सिंहगड संस्थेत चाललाय? मी कामासाठी चाललोय. अधिकारी चालले. तुम्ही कुठे चाललात? मी येतो. मॅनेज आहे, चुकीचं आहे. काय पालक आणि शिक्षक जो आरोप करताय तो खरा आहे कसं? थोडं थांबा मॅडम, आम्ही येतोय. अधिकारी त्यांच्याकडे चालले, चुकीचं आहे ना. शिक्षण अधिकारी त्यांच्याकडे जाताय त्याला काय अर्थ आहे? आम्ही इकडे चाललो डायरेक्ट. त्यांना बोलवलं पाहिजे. अधिकारीपेक्षा माणूस तो मोठा झाला. अधिकारीपेक्षा तो माणूस मोठा झाला. हा, अधिकारीपेक्षा तो नवले मोठा झाला. मग आता काय? मग तुम्ही शिक्षणाला value मग आता अधिकारी पण शिक्षणाला व्हॅल्यू नाही. शिक्षणाची पार हटाई, अधिकाऱ्यांची हटाई. एक ऐकून घ्या. आम्ही आपण अधिकारी त्यांना बोलून सर, घ्या, सर. त्यांना बोलून घ्या. अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना तेवढं घेताय तुम्ही. इकडे घ्या. त्यांना बोला, त्यांनाच बोलतो आम्ही. त्यांनाच बोलतो आम्ही. आम्ही 10 वाजल्यापासून उपाशी थांबलो इथे. 10 वाजल्यापासून मग काय खाता पिता काय करणार आहात तुम्ही? जाणार का? नाही जाणार. त्यांना बोलून घ्या. डायरेक्टरकडे चाललोय मी. त्यांना चर्चा करून येतो. जा. हा, येतोय मी. तुम्ही बसून राहा. कडे चाल, डायरेक्टर सरांकडे चाल. अक्षरशः आम्ही 8 दिवस झाले चुकीचं प्रकरण चाललंय. एवढं म्हणजे अधिकाऱ्यांना व्हॅल्यू नाही आणि शिक्षणाची फार हटाई करून टाकली. अहो कसं ते पुणे घर माहेर घर म्हणताय तुम्ही शिक्षणाचा, फार त्याचे हे वाटोळं करून टाकलं तुम्ही शिक्षणाला. म्हणजे 6,000 मुलं आज रस्त्यावर बसले तर तुम्ही त्यांना शिकू शकत नाही. अहो ते अधिकारी चालले नवले भेटायला, म्हणजे तो सीएमच्या वर अधिकारी सीएमच्या वर झालाय तो अधिकारी. हा, सीएम साहेबांनी सीएम पण खूप मोठा म्हणजे चुकीचं काम चाललेलं आहे. पूर्णपणे भ्रष्टाचार चाललेला आहे. मग या गोष्टीला आम्ही पूर्णपणे याच्यावर निषेध करतो की खरंच हे चुकीचं काम चाललेलं आहे. एक अधिकारी जर त्यांची गाडी काढून पर्सनल त्यांना भेटायला आला, म्हणजे एवढं मोठं कोणतं मंत्री संत्री लागून गेलाय, आमदार खासदार लागून गेलाय का? अहो खासदार साहेब पण येतात कधी कधी भेटायला अशा गोष्टीवर. पण ऐकत नाहीये. आम्ही 8 दिवस झालो आम्ही आंदोलन करतोय. त्याचं आम्हाला एक रोज आश्वासन मिळते. रोजचं आश्वासन चालू आहे.
आयुष्याचा प्रश्न आहे. 6,000 विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चालू आहे. आम्ही रोज आंदोलन करतोय. परवा दिवशी वडापाव खाल्लं आम्ही, इथं बसून वडापाव खाल्लं तरी लाज वाटत आहे. ऑफिस हराश होतंय 4 दिवस माहितीये का? ऑफिस मध्ये गेलो नाही आम्ही. 6,000 मुलांचा प्रश्न आहे आज. लाजा वाटत आम्ही नाही आमच्या- एवढं. आतमध्ये जाऊन चर्चा केली सगळी चर्चा झाली 4 दिवस. 8 दिवस काही काहीच नाही, बोलत नाही. विषय चालू आहे, नुसतं आश्वासन. नुसती खोटी आज- आश्वासन. आता आम्ही शुक्रवारी पण आलो तर शुक्रवारी आम्हाला आश्वासन काय दिलंय, सोमवारी आपण पूर्ण स्टाफ त्यांच्या इथं बोलून घेऊ, इथं मिटिंग करून घेऊ. या मिटिंग मध्ये सगळे प्रिन्सिपल येतील, टीचर येतील, तिथले कोण संस्थाचे सर होते ते म्हणलं सगळे की येतील. सोमवार म्हणजे आज आम्ही कुठूनही तुम्ही इथून हलू नका, बिलकुल आज आपण निर्णय घ्यायचा आहे. आणि सर नाही, डायरेक्ट चालले ते. पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे, पूर्णपणे भ्रष्टाचार. भ्ष्टाचार ए, चाललेला बसा आहे. खाली सगळ्यांनी, सगळ्यांनी खाली बसा. आमचं म्हणणं आहे त्यांनी इथे यावं. आम्ही बस. का तिथे जायचं? म्हणजे एक माणूस येऊ शकत नाही अधिकाऱ्याच्या हाताला, एक माणूस. 10 लोकांनी तिथे अहो जायचं. सकाळ बघू आम्ही फोन लावतोय, कोणी उत्तर देत नाही, एक फोनचं उत्तर देत नाहीये. काय झालं मीटिंग मध्ये? काय झालं? मीटिंग काही मध्ये झालं नाही काही मीटिंग झालेलं मध्ये. नाहीये, फक्त फोनाफोनी चाललेली आहे. त्यांनी सांगितलं की तिकडे या. त्यांची चर्चा हीच चाललेली आहे की तिकडे जायचं सरांकडे. ह्या सगळ्या लोकांनी 2 प्रतिनिधी घेऊन जायचे शिक्षकांचे. त्यावेळेस ह्या मॅडम म्हणाल्या की 2 नाही प्रतिनिधी आम्हाला अहो, सगळे गंमत पाहिजे. झाली. म्हणतात त्याला तिथं बोलत म्हणजे म्हणजे हे स्वतः न्याय त्याला उलटं घेता येऊ झालं काय? शकत नाही. म्हणजे ह्यांचा अधिकार जास्त का संस्था चालकांचा अधिकार जास्त? त्यांनी यायला पाहिजे ना यांच्या यांचा कॉलवर. मान मोठा का त्यांचा मान मोठा? भिकारी येते भिकारी, पालकांचे पैसे खाऊन पण, आज 200-300 पालकांना वेटीस धरून आम्हाला तिकडे नेत आहेत ते. म्हणजे काय पालकांचे बोलायचं? पैसे खाऊन पण टीचर लोकांना पगार दिला नाही. मग ते पैसे गेले कुठं? एका फोनवर तर पोलिसांनी पण बोलवलं पाहिजे त्यांना. पैसे गेले कुठं? पालकांचे पैसे गेले कुठे? यांना पगार का नाही मिळते? काय करतात ते? तिथं ठक मारतात का? 3-4 वर्षापासून शिक्षकांना पगार नाहीये, पण गेली 3-4 वर्षापासून विद्यार्थी तर सगळे फी भरतायत. 25% आरटीचे जे काही पैसे राहिले असतील सरकारचे ते मिळतील, पण 3 वर्षामध्ये 75% फी मुलांनी भरली आहे. मंत्रालयाकडे पण जाऊन मग पण ते आम्हाला पैसे उत्तर कुठे मिळालं गेले? त्यांनी मागच्या 5 वर्षाचं ऑडिट द्यावं आणि त्यांनी सांगावं पालकांनी भरलेले फीचे पैसे गेले कुठे. जर त्यांच्या विद्यार्थ्यांचा जो काही पगार असेल शिक्षकांना मिळणारा तो अजून 4 महिन्याने मग मिळेल. याच्याने आत्महत्या मग तुम्ही करायची 4 तुम्ही महिन्याचं वाट बघताय का? शिक्षण एका दिवसात विद्यार्थ्यांना शिकवणार आहात का? तेवढी अद्यावत तुमच्याकडे सगळी सोय Already आहे 3 का? जणांनी आत्महत्या फक्त केलेली आहे. ऑलरेडी 3 जणांची आत्महत्या झाली आहे. पार त्यांचा अजून वाढ बघताय ड्रायव्हर पण कोणी मेलेला आहे आत्महत्या करून. जर शिक्षकांचे पगार झाले नाहीत तर इथे सामूहिक आत्महत्या होतील. हार्ट पेशंट आहे हे मॅडम, हार्ट पेशंट आहे, हार्ट पेशंट. सकाळपासून उपाशी तापाशी थांबले इथं. दादा भूषण पर्यंत आमच्या फायले गेलेले आहेत. अख्खा मे महिना आम्ही 10 वेळा मंत्रालयात चक्र मारल्या. मंत्रालय सुद्धा म्हणतात आहे की तुम्ही आमची मुलं, आम्ही कॉर्पोरेशनला शिकले तर तुमची मुलं काय शिकू शकत नाही. अहो ही कुठली पद्धत झाली का बोलायची? ही कुठली पद्धत आहे की आम्ही कॉर्पोरेशन मध्ये शिकलो? अहो तुम्ही कॉर्पोरेशनचे शाळा सगळेच बंद पाडले, प्रायव्हेट शाळा चालू केले, खाजगी विभाग चालू केले. कशासाठी? पैसे कमवण्यासाठी, पैसे खाण्यासाठी. हे असे 6,000 मुलं रोडवर आणण्यासाठी. अहो मुलं जर शिकले नाही तर चोऱ्या माऱ्या करायचे. प्रॉफिट मेकिंग कंपन्या आहेत आणि त्यांनी आमच्या मुलांना लेबर केलंय. आणि गव्हर्नमेंटने पैसे नाही दिले 75% तर सॅलरी करा. काय देश घडवणार? 25% ठेव, सोडू आपण तात्पुरते. काय विद्यार्थ्यांपुढे संस्कार आहेत? इन शॉर्ट 21st सेंचुरी में दिस इज स्लेवरी, बॉन्डेड स्लेवरी. हम पिछले 3 साल से बिना सैलरी के पूरे डेडिकेशन के साथ काम कर रहे हैं सर, पूरे डेडिकेशन के साथ 100% बोर्ड का रिजल्ट लाके दिया है. एक बार क्लास में गए तो हम भूल जाते कि हमको सैलरी नहीं मिल रही है. दिस इज द डेडिकेशन ऑफ द टीचर्स. अरे नवले सर हाय हाय, अरे नवले सर हाय हाय, अरे मुलांना न्याय मिळालाच पाहिजे, अरे मुलांना न्याय मिळालाच पाहिजे.